मंडळी, नमो किसान योजनेचा 7वा हप्ता आता सरकारने जाहीर केलेला आहे। त्याचा ऑफिशियली एक जी-आर सरकारने काढलेला आहे। कारण काय झालं माहिती आहे का, तुमचा जो नमो शेतकरी योजना जी होती, साधारण पीएम किसान योजनेसारखी नमो किसान योजना आहे, याच्यामध्ये अनेकांना असं वाटत होतं की ही योजना बंद पडलेली आहे। कारण 2 ऑगस्ट रोजी एक सरकारने सांगितलं, त्यानंतर काही दिवसात एक ती रक्कम येत असते खात्यांवर शेतकऱ्यांच्या। पण झालं असं की अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की ऑगस्ट अख्खा संपला, कुठंच काही नाहीये। मग त्याच्यामध्ये ही योजना खरंच बंद झाली का? किंवा अनेक अफवा आल्या होत्या, अनेक मेसेज आले होते सोशल मीडियात, अनेक शेतकरी बंधू ते वाचून असं वाटत होतं की त्यांना हे खरंच बंद झाले वगैरे काय। तसं काही नाहीये। नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, त्याची 7वी इन्स्टॉलमेंट आहे, ही आता आलेली आहे आणि त्याचे पैसे कधी येणार ह्याचीही तारीख आता डिक्लेअर झालेली आहे। ती काय आहे, कसे पैसे येणार आहेत, कुठल्या कुठल्या महिन्याचे पैसे येणार आहेत, सरकारनं काळजी काय घ्यायला लावलेली आहे आणि लोकांना त्या माध्यमातून आणखीन पैसे खरंच वाढलेत का? कारण एक मेसेज पण असा पसरला होता की 6,000 ऐवजी 9,000 सुद्धा येणार आहेत। तर ती सुद्धा बातमी खरी आहे का? ते सगळं आपण फॅक्ट चेक सगळे करणार आहोत। आणि महत्त्वाचं की जी 7वी इन्स्टॉलमेंट आहे ती आता जी-आर निघाला, पण किती तारखेला येणार आहे याची माहिती आपण घेऊयात। तत्पूर्वी नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, ही साधारण आपली जी योजना आहे नमो शेतकरी योजना, ते ह्याच्यामध्ये काय आहे की 2023-24ला ही योजना आपली जाहीर झाली होती। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही योजना डिक्लेअर केली होती की साधारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणाऱ्या 6,000च्या अनुदानात राज्य सरकार सुद्धा तिथलं जे काही त्या राज्यातलं असेल ते सुद्धा 6,000 रुपये त्यांना देणार आणि ही 12,000 एकूण रक्कम वर्षाला त्या आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या बळीराजालाही मिळणार। आता ही का मिळणार होती? त्याचं कारण असं होतं की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना सरकारतर्फे काही ना काही थोडीशी एक वर खर्चाला किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या ह्याला एक रक्कम मिळावी, हा सरकारचा एक हेतू त्यामध्ये आहे। आता ह्याच्यातनं काय होतं की ह्याला योजनेला कोण मंजुरी देतं, तर कृषी पदवी विभागाने याला मान्यता दिली होती आणि याची अंमलबजावणी ही राज्यस्तरावर केली जाते। आता ही असं होताना आधी जे 6 हप्ते आले होते, तर त्याच्यामध्ये असं झालं की ज्यावेळी सरकारची कोणतीही योजनेचा एखादा मेसेज येतो, अपडेट येते, त्यावेळी असं होतं की साधारण 8 ते 10 दिवसात पुढच्या प्रोसेसला सुरुवात होते आणि 10व्या दिवशी 11व्या दिवशी अगदी फार 15 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात। पण अख्खा ऑगस्ट गेला तरीही पैसे आलेले नाहीत नमो शेतकरी योजनेचे। मग आता काय झालं, तर मधल्या शेतकऱ्यांमध्ये त्या मधल्या काळात काय झालं होतं, आपल्या अनेक शेतकरी बांधवांना काही एक चुकीचे मेसेज यायचे, फेक मेसेज यायचे की नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, क्लिक करून बघा। आणि त्यांनी क्लिक करायचे ते, आणि काय व्हायचं, ते क्लिक केल्यानंतर ते नाव बघायला जायचे स्वतःचं आलेत का खरंच पैसे, तर त्यांच्या अकाउंटवरून दुसरीकडून पैसे उडले जायचे। म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीच्यांनी थोडासा जे काही चुकीचं काम करतात किंवा सरकारच्या आडून काही गोष्टी चुकीच्या झाकल्या जातात, केल्या जातात सॉरी, तर त्याच्यामध्ये अनेकांनी अशा काही गोष्टी केल्या होत्या। त्याच्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचं, बळीराजांचं यामुळे नुकसान झालं होतं। त्यानंतर सरकार स्वतः सांगतं की अशा फेक मेसेजला कुठलाही बळी पडू नका। आम्ही ज्यावेळी ऑफिशियली सांगू की या दिवशी येणार आहे, तर त्याच दिवशी ती येणार आहे। पण तरीही अनेक गोष्टी अशा असतात की शेतकऱ्यांना त्या तशाच वाटतात, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पण 7वा हप्ता काय त्यावेळी त्यांना मिळाला नाही, त्यांच्या खात्यातूनच पैसे गेले होते। आता या 7व्या हप्त्यासाठी जी-आरमध्ये असं सांगितलं सरकारनं की साधारण तुम्हाला 1,932 कोटी रुपये या 7व्या हप्त्यासाठी सरकारनं तरतूद केलेली आहे। आणि महत्त्वाचं याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना तुमच्या एकूण पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला आहे, त्या शेतकऱ्यांना या 7व्या हप्त्याचा लाभ होईल। म्हणजे जर तुम्हाला 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा आला नसेल, हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। कारण काय होतं माहिती आहे का, हे असं कारण काय आहे याचं कारण तुम्हाला मी डिटेल देतो। ते कारण फार सोपं आहे। तुमचा जो पीएम किसान जो योजनेचा हप्ता आहे 20वा हप्ता, त्याचा डेटा हा सगळा सरकार काय करतं, पुढे पाठवतं। कारण त्या डेटाच्या आधारे अनेक योजना तुम्हाला कनेक्टेड असतात। जसं की आता ही नमो किसान शेतकरी योजनेची जी महासन्मान योजनेची जी काही एक तुमची अमाऊंट असेल ती तुम्हाला त्याच्यामार्फत दिली जाते। मग तुमचा जो पीएम किसान जी योजना आहे तुमची, ज्याने तुम्हाला रक्कम मिळते, त्याचा डेटा वर जातो सरकारला। सरकार तो वर पाठवतं, राज्य सरकार वर पाठवतं, आणि ते जे लाभार्थी शेतकरी आहेत सगळे, त्या शेतकऱ्यांना परत जे पुढची योजना ही आत्ताची त्याला ती कनेक्टेड आहे, त्याच्या आधारे तुम्हाला ते पैसे दिले जातात। म्हणजे वर्षाला जे 12,000 मिळणार आहेत ते, हे सगळे मिळून। मग याच्यामध्ये जर तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यात असेल, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला लाभ होणार आहे। आता याच्यासाठी सरकारनं असंही केलेलं आहे की साधारण ही रक्कम तुम्हाला 2,000 ही 6 हप्त्यांमध्ये तुम्हाला दिली जाते, बरोबर आहे। आता याच्यामध्ये मंडळी एक मधल्या काळामध्ये एक थोडंसं मी तुम्हाला आता फसवणुकीचं सांगितलं की मेसेज येतात वगैरे काय येतात, पण अजून एक मेसेज असा पसरला होता की सरकार आहे का नाही 6,000 ऐवजी 9,000 रुपये देणार आहे। अनेकांना असं वाटलं की हो खरंच तसंच आहे वगैरे वगैरे काय।
कारण राज्याच्या साधारण आपल्या 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्याचा एक प्रस्ताव चर्चेत आला होता आणि यामध्ये वार्षिक मदत 6,000 वरून 9,000 करण्याची योजना विचाराधीन आहे. मात्र या वाढीसाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी तरतूद सध्या अर्थसंकल्पात केलेली नाही, त्यामुळे ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात लागू झालेली नाही असं एक परत सांगितलं गेलं अनेकांच्याकडून. पण ह्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का, गैरसमज पसरला लोकांच्यात आणि 7वा हप्ता हा 6,000 नसून 9,000चा असणार आहे असं अनेकांना एकूण रक्कम वाटायला लागली वर्षभराची. पण असं काहीही नाही आहे. सर्व शेतकऱ्यांना आता 9,000 मिळणार असा जरी दावा केला जात होता वर्षाला, असं अजिबात नाही आहे. त्यामध्ये सरकारनं कोणतीही वाढीव रक्कम केलेली नाही आहे. उलट आत्ता 7व्या हप्त्याला तुमच्या 1,932 रुपये सरकारनं तरतूद केलेली आहे. जे ठरलेले तेवढीच रक्कम तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आता जी तारीख आपण सगळे वाट बघतोय ती तारीख काय आहे, कारण कधी मिळणार हा हप्ता, तर याच्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की जे 1,000 जे तुमचे काही 1,000 जे काही 932 रुपये कोटी रुपये हे तुम्हाला सरकारनं मंजूर केलेले आहेत, याच्यामध्ये साधारण 10 तारखेच्या आत, आत्ताच्या 10 किंवा 12 तारखेच्या आत तुम्हाला हे पैसे गणपतीच्या सगळ्याच्या आतच तुम्हाला पैसे जमा होतील. अगदी गणपती नाही पण थोडंसं 1-2 दिवस मागं पुढं होऊ शकतात शासकीय सगळ्या सुट्ट्या वगैरे सगळ्या गोष्टी पकडून. तर 10 तारखेच्या आत सप्टेंबरच्या तुम्हाला ही रक्कम 7व्या हप्त्याची तुम्हाला नमो किसान शेतकरी योजनेची ही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. ही ऑफिशियल एक डेडलाईन आता त्याची आलेलं आहे. कारण ज्यावेळी मागाशी जसं म्हटलं मी 2 ऑगस्टला सांगितलं, आत्ता काल GR आला, अजून त्याची चर्चा आहे आणि GRवरून अनेकांना अजूनही माहीत नाही की कधी येणार आहे. त्यानंतर 5 ते 6 दिवसात सगळ्या रकमा जमा होतात. आता महत्त्वाची मला अजून एक गोष्ट सांगायची आहे फसवणुकीसंदर्भातलीच. आता तुम्हाला 7वा हप्ता आला आहे, बरोबर आहे, येतोय म्हणजे तो अजून ह्या 10 दिवसात तो 5-6 दिवसात तो तुमच्या अकाउंटला जमा पण होईल. पण त्याच्यामार्फत परत एकदा काही फेक मेसेजेस चालू होतात की शेतकरी बांधवांनो, हा तुमचा नमो किसान शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला आहे, तर तुम्ही चेक करा याच्यामध्ये. आणि तुमचं क्लिक केलं, मग तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की मग जी येणार आहेत पैसे ती येतच नाही, ते उलट तुमच्या अकाउंटमधून जातात. तर अशी कोणत्याही मेसेजला भूलू नका. शासकीय मेसेज आहेत का ते बघा. शासन स्वतः 10 वेळा सांगत असते की आम्हाला चेक करा, चेक करा, आमचे हे मेसेज आहेत, ही आमची वेबसाईट आहे, ही आमचे ऑफिशियल पोर्टल्स आहेत, आमचा मेसेज ह्या मेसेजवरूनच येतो, ते चेक करा. पण तेही तुमची जबाबदारी आहे की ते वाचणं व्यवस्थित, नाहीतर तुमचं नुकसान या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ देऊ नका. नमो शेतकरी योजनेसाठी ही आनंदाची बातमी आता आलेली आहे की तुमचा 7वा हप्ता हा येत आहे. साधारण 10-11 तारखेच्या आत तुमच्या खात्यावर जमा होईल. महत्त्वाचं, PM किसान योजनेचा जर 20वा हप्ता आला असेल तरच हा तुम्हाला हप्ता मिळणार आहे. त्याच्यामुळे टोटल आपल्या फक्त महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या जे शेतकरी बांधव त्यातल्या 96 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी शासनाने तरतूद केली. बाकी तुम्हाला या बद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच शासकीय मेसेजकडे लक्ष ठेवा. आम्हीही तुम्हाला या पुढचे अपडेट 100% देत राहतो, त्यामुळे कुठल्याही इतर मेसेजला तुम्ही भूलू नका. बाकी तुमचं या योजनेबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि विशेष भारीला मंडळी, तुम्ही कसल्याही बाबतीत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.